राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्राचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही सभा होते आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केव्हाही लागू शकते। मुंबई शहरामध्ये सर्व राजकीय पक्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कामकाज चालू केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज या ठिकाणी घाटकोपर या ठिकाणी मुंबईचा नारळ आम्ही फोडतो आहे। आमची वाढ जी संकल्पना आहे, वाढ पालक, त्याच्या माध्यमातून मुंबईतल्या या 3 जिल्ह्यातल्या 128 वार्डाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची, नेत्यांची ही सभा आज या ठिकाणी लावलेली आहे। अनेक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांचा विचार एकदम बरोबर आहे, कारण लोकसभेमध्ये आम्हाला राष्ट्रवादीला मुंबईमध्ये आम्ही मागणी करूनही आम्हाला एकही सीट दिलेलं नाही। आम्ही खूप नाराजी व्यक्त केली होती, परंतु युतीचा धर्म पाळायचा होता, तो पाळला। आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा मुंबईमध्ये 6 ते 7 सीट मागितल्या, त्यावेळेला सुद्धा आम्हाला फक्त 3 सीट दिल्या आणि आम्हाला त्याच्यामध्ये सना मलिकच्या माध्यमातून एकच फक्त यश मिळालं आणि आम्हाला त्यावेळी कमी मिळाल्या। परंतु ह्या वेळेला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये हा युतीचा धर्म आम्ही पाळणार आणि युतीमध्येच आम्ही निवडणूक लढणार। पण जर या ठिकाणी आम्हाला आमचा मान राखला नाही, कार्यकर्त्याला न्याय दिला नाही आणि मुंबई शहरामध्ये किमान 50 ते 60 सीट्स या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दादांच्या नेतृत्वाखाली जर दिल्या नाही तर आम्ही पूर्ण 227 ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक नक्की लढणार, हे या ठिकाणी मला सांगायचं। मला याच्याप्रमाणे सीट दिल्या नाही तर निश्चितपणे आम्ही प्रत्येक वार्डातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचा उमेदवार उभा राहील, त्यासाठी आमचा त्या ठिकाणी संघर्ष असेल। अशी तयारी झालेली आहे? आमची ऑलरेडी तयारी झालेली आहे। ही वार्ड पालक सभा आहे 128 वार्डाची। प्रत्येक वार्डामध्ये बूथची रचना आम्ही तयार केलेली आहे। वार्डामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी अनेक कार्यक्रम घेतलेले आहे। लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, त्या भागामध्ये लोकांना यश मिळून दिलेलं आहे। मागाशी एका पदाधिकाऱ्यांनी उपमहापौर राष्ट्रवादी काँग्रेसचं बसेल अशा प्रकारे वक्तव्य केलं, तुम्ही महापौर बसेल अशा प्रकारे सांगा। आमचा कार्यकर्ता जो बोललेला आहे की महायुतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी महायुतीमध्ये असेल तर आम्ही उपमहापौर करू आणि ज्या वेळेला आम्हाला वेगळं लढायची वेळ येईल तर तो आम्हाला अल्टरनेटिव्ह नाही, महापौर झाल्याशिवाय आम्हाला जरी स्वतंत्र लढावं लागलं ती ताकद सुद्धा आम्ही ठेवू शकतो। एकूण म्हणजे 60 जागांची मागणी आहे। 60 जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये आम्हाला लढायला मिळाला पाहिजे। सर, तुम्ही ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे। आज रणशिंग फुकलेला आहे महानगरपालिका चुनावचा, किती सीट तुम्ही ईशान्य मुंबईमध्ये लढवली? आम्ही मुंबई महानगरचं मिशन 2025 आम्ही आजपासून चालू केलेलं आहे। 1999 पासून पक्षाची स्थापना झाल्यापासून ईशान्य मुंबई हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि 2002च्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये जे 14 नगरसेवक निवडून आले होते त्याच्यातले 9 नगरसेवक हे आमच्या ईशान्य मुंबईने दिले होते, आदरणीय शिवाजीराव नवले साहेबांच्या नेतृत्वाखाली। येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक आमच्या ईशान्य मुंबई निवडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। आम्ही ईशान्य मुंबईमध्ये एक 25 जागांची मागणी केलेली आहे। त्या जागांवरती आम्ही ट्रायल घेतलेली आहे, कार्यकर्त्यांची नावं नोंद केलेली आहे, कोणते वार्ड लढायचे याची चाचपणीसुद्धा आम्ही केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 8 तारखेपासून आम्ही ईशान्य मुंबईमध्ये आदरणीय नलवडे साहेबांच्या नेतृत्वाखाली धोबी पछाड करणार आहोत दुसऱ्या पक्षांना। आणि येणाऱ्या काळामध्ये काही लोकांची वल्लग्न चालू आहे की आपण सगळ्यांनी वेगळे लढायचं। जर ते स्वतः वेगळे लढले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा या ठिकाणी वेगळा लढेल आणि 227 जागांवरती आपले उमेदवार लढवण्याची आमची तयारी आहे। आज नलावडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी वॉर्ड पालकची आमची सभा झाली त्याच्यामध्ये जवळजवळ सगळ्याच महिला उपस्थित होत्या। जास्तीत जास्त फॉर्म आमच्या महिलांनी भरले आहेत लाडकी बहीणचे। आणि जी लोक आता आम्हाला बदनाम करत आहेत की ती योजना बंद होणार आहे, पण ती योजना बंद झालेली नाही आहे। कालपर्यंत महिलांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये आलेले आहेत आणि मला सगळ्या महिलांना सांगायचं आहे की याच्याही पलीकडे जाऊन ज्या ज्या योजना सरकारच्या चालू आहेत त्या योजना आम्ही संपूर्ण
वॉर्डपासून तर तालुक्यापर्यंत आणि जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यापासून तो मुंबईपर्यंत येणार आहेत आणि आम्ही म्हणजे आठवड्यातून 2 दिवस आम्ही पार्टी ऑफिसला बसून, साहेबांनी सांगितल्यापासून आम्ही पार्टी ऑफिसला बसतो. सगळ्या महिला तिथे असतात आणि लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण ती जोरामध्ये चालू होईल आणि येणाऱ्या भावी आमच्या आमदारकीच्या निवडणुकीनंतर नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी त्याचा आपल्याला जोरदारपणे इम्पॅक्ट पाहायला मिळेल. काही नारी शक्ती असतात तिथे विजय नक्की असतो. आज भारी संख्येमध्ये नारी इथे उपस्थित आहेत आणि BMC मध्ये विजय नक्की दिसतो का? थँक्यू, तुम्ही हे आमच्याबद्दल बोललात आणि त्याबद्दल. आणि खरोखर आता साहेबांच्या नेतृत्वाखाली असं काम चालू आहे की आम्हाला असं वाटतं की आमच्या शाळेचा हेडमास्तर आहे आणि त्या हिशोबाने सगळ्या महिला आल्यात, पण आम्ही त्यांच्यावरती जे प्रेम करतो त्या प्रेमाखातीर आल्यात. पण प्रत्येक महिलांच्या मनामध्ये असं आहे की आम्ही तोंडावर नाही बोलत की आम्ही काम करणार. प्रत्येक महिला तळागाळापर्यंत जाऊन लाडकी बहीण असेल, इतरही योजना, आता ते गॅस सिलेंडरच्या योजना आल्या त्या योजना, आणि महिलांना जास्तीत जास्त कसं सक्षम करता येईल हे करण्यासाठी सगळेजण साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करणार. महिलांना आवाहन काय करणार आहे निवडणुकीसाठी? सगळ्या महिलांनी सकाळपासून, जसं साहेबांनी सांगितलं, 7 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंत काम करायचं आहे, हेच आवाहन करणार आहोत. बिल्कुल, आज हमने उसकी तैयारी की है और प्रत्येक ज़िले से 15-15 कैंडिडेट की भी तैयारी की है. ऐसे 45 कैंडिडेट हमने आज चुने हैं और आज हमने चुनाव के लिए लोगों के अंदर एक जोश भर दिया है और कैंडिडेट को ये बता दिया है कि आपको इलेक्शन लड़ना है. इलेक्शन अप्रैल के लास्ट वीक में होने वाला है, ऐसा मेरा अनुमान है, क्योंकि 22 तारीख को जनवरी को सुप्रीम कोर्ट का निर्णय आने की पूरी संभावना है और उसी को मद्देनज़र रखते हुए ये सभा हमने ली है. और हम, जैसे कि हमने विधानसभा में हमारा स्ट्राइक रेट बहुत अच्छा था, 78% अजीत दादा का स्ट्राइक रेट था और हमने 41 आमदार जीत के लाए. तो इस वक्त हम महायुति में ज़्यादा टिकट मांगेंगे और ज़्यादा उम्मीदवार खड़े करेंगे. किन किन मुद्दों को लेकर के जो है आप लोग BMC में चुनाव में जाने वाले हैं? BMC में हम तो सारे मुद्दों की तरफ जाने वाले हैं, क्योंकि हमारी सबसे बड़ी योजनाएं जो हैं, हम योजनाएं लोगों तक पहुंचाएंगे. और जैसे कि लाडली बहन योजना ने तो कमाल करके ही दिखाया. उसके अलावा जो सीनियर सिटीजन का, अभी मैंने बताया अपने भाषण के अंदर कि लोगों को पैसा मिलना चालू हो गया है, तो वो सीनियर सिटीजन के मुद्दे भी लेके जाएंगे. लोगों को अभी तक पता नहीं है कि उनको 5 लाख तक का बीमा मिलता है और वो लोग बेचारे हॉस्पिटल में जाते हैं तो बड़े टेंशन में आ जाते हैं. तो उनको भी हम हॉस्पिटल टू हॉस्पिटल जाकर लोगों को ये बताएंगे कि सरकार ने आपके हेल्थ की पूरी ध्यान रखी है और आपको सारा उपचार उच्च स्तर का और अच्छे तरीके से मिलेगा.